एका बाजूला चॅम्पियन टीम आहे, जो उमेदमान स्पर्धेचा चॅम्पियन संघ राहिलाय, चॅम्पियन संघ बनलाय. तो संघ देखील 2 ते 3 वेळा ग्रँड फिनाले मॅच खेळलाय, मात्र तो संघ चॅम्पियन बनलाय. उमेदमान स्पर्धेचा तो संघ चॅम्पियन बनला, तो आर.के. मोरवा आहे. तर दुसऱ्या बाजूला एका बाजूला पण स्वप्न उराशी घेऊन उतरलेला संघ म्हणजे उमेदमान संघाला बादोई. नक्की 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 उमेदमान संघाकडे ती संधी चालून आली, त्या संधीचं कसं सोनं करतं ते बघत आहे उमेदमान संघाला. आता अप्रतिम सामना नक्कीच होणार आहे. जेपी गोलंदाजी मार्कवर आहेत. ग्रँड फिनाले मॅच, अंतिम सामना, या स्पर्धेचा अंतिम सामना. सर्व प्रेक्षकांना माझ्याकडून नम्र विनंती असेल, पहिला चेंडू ज्यावेळेस दिलेवर होईल, पहिला चेंडू ज्यावेळेस पडला जाईल त्यावेळेस जरा जोरदार टाळ्याने त्या पहिल्या चेंडूचं स्वागत करा. ग्रँड फिनाले मॅच आहे. जरा सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय, उमेदमान वर्सेस आर.के. मोरवा. पहिला चेंडू हाताळण्यासाठी जेपी तयार. स्ट्राईक एंडला आपण मेघाला पाहतोय. गणपती बाप्पा अप्रतिम चेंडू कव्हर मध्ये मारला, फटका, एक धाव घेतली. दुसऱ्या धावासाठी धावाचा प्रयत्न होतोय की पण अप्रतिम क्षेत्ररक्षक तेवढं चांगली फेकी होत नाही आणि 2 धाव्याने मेघाने खातं खोललेलं संघाला मिळतात. त्या 2 धाव्या, 2 धावेचे खातं उघडलेलं आहे. 2 धाव्याने संघ आता श्री गणेशा जायला आहे. आता पुढे बघूया जेपी काय करते गोलंदाजी मार्कवर. अप्रतिम सामना, संध्याकाळची वेळ आहे, प्रेक्षक वर्ग खुश आहे, रंगतदार अवस्थेत नसलेले चाटली बाटलीवाले सुद्धा खुश आहेत. शॉर्ट बॉल होता. यावेळेस देखील ऑफ साईडला स्टेअर करायचा होता, उचली घेतली, अगदी समोरून चेंडू टॉस झालाय. गुड बॉलिंग. आज जेपीनं खूप चांगली कामगिरी केली. संपूर्ण दिवसभराचा जर आपण इतिहास पाहिला, संपूर्ण दिवसभराचा इतिहास पाहिला तर नक्कीच जी स्टार्ट उमेदमान टीमला द्यायला हवी ती स्टार्ट जेपीनं दिली आहे. नक्की दिले जेपीने. अप्रतिम षटक हाताळले जेपीने. जेपीचा पुढचा चेंडू, अप्रतिम चेंडू, थोडासा कट केलाय. गली रिझन मध्ये 1 धाव घेतले. एका धावे समाधान मानावं लागत आणि 3 धावा झालेत, फलकावर लागले 3 धावा मोरवा मास्टरच्या झाले. थोडासा क्षेत्ररक्षण फैलावलेलं आहे. संध्याकाळची वेळ आहे, हवेचा वेग थोडा मंदावला आहे. हवेचा वेग मंदावला असला तरी प्रेक्षकांचा वेग काही मंदावला नाही. खूप चांगला उल्लेख आपण केला की हवेचा वेग मंदावलाय. हवेचा वेग मंदावलाय, ठीक आहे. मात्र इथे तुम्हाला आता कशा पद्धतीने खेळायचं आहे, काय स्ट्रॅटर्जी तुम्ही आखलाय, संध्याकाळच्या वेळेचं तुम्ही क्रिकेट खेळता, काय स्ट्रॅटर्जी तुमची असेल या मॅचला खेळताना. यावेळेस फक्त चेंडूला डिफेन्स केला गेलाय, सिंगल मिळणार. सेन्सिबल क्रिकेट. प्लॅनिंग नुसार दिनेश भाऊ उमेदमान संघ देखील प्लॅनिंग नुसार खेळतोय, आर.के. मोरवा संघ देखील प्लॅनिंग नुसार खेळतोय. नक्कीच. मात्र नियोजन कसं असायला हवं, नियोजन असं असायला हवं जे छत्रपती शिवाजी महाराजांना आईच्या गर्भामध्ये नियोजनाच्या त्या ठिकाणी प्लॅनिंग केली होती. महाराष्ट्र कसा घडायला हवा याचं अगोदरच नियोजन केलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांना. त्याप्रमाणे ते नियोजन करायला हवं की आपल्याला जिंकायचं आहे, चॅम्पियन बनायचं आहे. त्याचं नियोजन कसं असायला हवं. गोलंदाज तयार, ऑन साईडला. यावेळेस अगदी हवा के साथ साथ घटा के संग संग ये तो निकल गई. हॅलो, नक्कीच भरतराव साहेब, आमचे अध्यक्ष दिनेश पाटील, उमेदमानचा संघ आहे आणि सासवडचा संघ आहे, तर नक्की कोणाच्या बाजूने असणार आहेत काय वाटतं. तर बायकोची बाजू घेतली तर सासूरवाडीची बाजू शिरवायला लागेल ना, माझी बाजू घेतली तर माझ्या संघाची बाजू घ्यायला लागेल. तर दोन्ही 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 दगडावर पाय आहे माझा. बघूया कोणसा दगड खाली जाते ना कोणसा दगड वरती येते ते बघायला लागेल मला. बघा, खूप चांगलं तुम्ही म्हटलं की कोणता दगड खाली येतोय आणि कोणता दगड वर येतोय. मात्र जर दोन्ही दगड जर गुळगुळीत असले तर असं नको व्हायला दिनेश पाटील, तुमचे दोन्ही पाय सटकतील. नक्कीच नक्कीच. आता तसं सटकला तर माझं मीच आता खाईन जाणार आहे. आता माझ्या सासूरवाडीची माणसं हन मागे ती मला तारीतीन का वारीतीन ते मला समजेल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. थोडंसं मजाक देखील या ठिकाणी होणार आहे. दिनेश पाटील, त्यानंतर भरत पाटील आणि झहीर भाई हे जवळजवळ 4 समालोचक आम्हाला जॉईन झालेत. षटक संपल्या, पहिल्या धावत संख्या झाली ती 11. वळतोय झहीर भाईच्या दिशेने. मी वळतोय भरत पाटीलकडे. धन्यवाद दिनेश पाटील साहेब. तुमचा संगम आहे, तुम्ही मोरवा मास्टर जिंकला तरी तुम्हाला गुळगुळे मिळणार आणि उमेदमान मास्टर जिंकला तरी गुळगुळे मिळणार. म्हणजे तुमचं तोंड गोडच राहणार. म्हणजे मस्त आहे तुम्ही. आम्हाला काय मिळणार आहे काय जहीर भाई. शुक्रिया. आता सासूरवाडीचे लोक काय गोड देतील का बघायला लागेल, नाही तर कडूपणा करून जातील माझ्याशी, ते मला बघायला लागेल. संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय प्रशांत. आपण पाहतोय धावसंख्या झाली ती 11. एक सुंदरसा ग्रीन फायनल हा सामना आपण पाहतोय. आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा, प्रेक्षकांचा, आलेल्या पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे.
आउट साईडला चेंडू दिशा देतोय, चेंडू जातोय स्क्वॅलिक क्षेत्रामध्ये, एक धाव पूर्ण केली जाते आणि चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी चौकार. कमांडी द्या. शुक्रिया. इथे हा फाइनल का सामना है. भरत सर जी, बात की जाए तो यहाँ पर टॉस जीता था उमेदमान टीम ने और पहले गेंदबाजी करने का फैसला लिया. पहला ओवर थोड़ा सा जयप्रकाश जेपी सर जी का, वहाँ पर 11 रन, एक सिक्सर आया था. वहाँ पर मेघनाथ बेहतरीन बल्लेबाजी कर रहे. अब प्रशांत ब्रेक टू दिलाना होगा. अगली गेंद, ये लेग ब्रेक गेंद थी, कट कर दिया. शेयर करते हुए गेंद गरीसन पर जाती हुई, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा. एक रन आसानी से पूरा होता हुआ. इस एक रन के साथ स्कोर में बढ़ती होती हुई स्कोर जाकर पहुंचता हुआ 16 रनों पर. नक्कीच संध्याकाळचं सत्र चालू आहे. कालचा सेमीफायनल सामना आम्ही बघितला होता मालवणी आणि मोरवा मास्टर संघापुढे. थोडासा हवेचा जोर कमी झाला असताना मालवणी संघ प्रभावाच्या खायत गेला होता. असंच वातावरण राहिलं तर मोरवा मास्टर सरस ठरू शकतो. तर जयभाई, हे गणित आहे वातावरणाचं. सही कहा सर जी आपने. ऑफ स्टंप पर गेंद थी, गेंद को छेड़खानी की, विकेट की बना गलती कर रहे हैं. ये गलती कितनी महंगी साबित होगी ये तो आने वाला वक्त कहलाएगा. मैदानात चुकीला माफी है मित्रांनो. और आपने सही जिक्र किया सर जी कि वहां पर शाम का समय टॉस आपने जीता था. कल का मुकाबला सेमीफायनल का आपण पाहिला होता आणि तो सामना नक्कीच बॅटिंगच्या जोराने आपण नक्कीच चांगली धावा उभारल्या असत्या तर एक आपली गोलंदाजी आहे त्याच्यावर आपण मात दिली असती. हां, पण तो क्रिकेट आहे, जडतरचं गोष्ट आहे, काही होऊ शकतं क्रिकेटमध्ये. जयभाई, पुढचा चेंडू प्रशांत पाटील यांचा. आणि का मॅच विनर, मॅच सामनावर ठरलेला आहे मेघनाथ. अप्रतिम क्लासिक बॅट्समन आहे, एकदम सुंदररित्या बॅटिंग करताना 2 धावतोय पाहूया आणि 2 धाव पूर्ण करतात. सुंदर अशी रन विकेट आपण पाहतोय मेघनाथ आणि तसंच आपण पाहतोय तर नरेश, हा 2 सलामी जोडी आपण पाहतोय आणि धावसंख्येला अकाली धावसंख्या झाली ती 19 धावा. बिन बाद आपण पाहतोय एक चांगली सुरुवात. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या, पहिल्या चेंडूवर दुसऱ्या षटकाचा चौकार आला, त्यानंतर 2 सिंगल आल्या, त्यानंतर एक डबल. म्हणजे अशा 24 चेंडूचा खेळ आपण पाहिला तर कमी 40-45 धावा झाल्या. तर संध्याकाळीमध्ये हे थोडंसं टेन्शन आपल्याला पाहायला भेटेल उमेदमान संघासाठी. नक्कीच जयभाई, मोरवा संघ आहे, मोठे फटके नाही केले तर एकेरी दुहेरी धावावर महत्त्व देतात. मग चेंडू, प्रत्येक चेंडूवर धाव कशी मिळेल हा प्रयत्न आहे त्यांचा आणि हेच करायला पाहिजे आजच्या या सत्रामध्ये, संध्याकाळच्या सत्रामध्ये. सही कहा सर जी आपने. ये शाम के वक्त में आपको विचारमंद टॉस जीतने के बाद वो निर्णय लेना होता है. कप्तान ने सभी से राय लेकर ये निर्णय लिया होगा क्योंकि दोस्तों क्रिकेट अनुचित का खेल है. इसको जाकर पहुंचता हुआ 20-20. अब 20 धावा. दुसरा षटक चालू असताना प्रशांत आपण पाहतोय गोलंदाजी और नागनाथ आणि अशी ही जोडी मैदानात दाखल झाल्या. अगली गेंद, लेग ब्रेक गेंद थी, गेंद को स्ट्रेट ड्राइव किया, लॉन्ग ऑन पर गेंद हवा में, खिलाड़ी आए, कैच बनेगा, मैच बनेगा. मगर दोनों खिलाड़ी के बीच में ये गेंद गिरती हुई और इस 2 रन के साथ रन संख्या जाकर पहुंची हुई 22. दोस्तों देखिए तीसरी धाव आपण पाहतोय. क्रिकेट मध्ये आपण लेझी झालं तर आपला काम पण होऊ शकतो मित्रांनो, हे लक्षात ठेवा. क्रिकेट इज इनोवेशन खेळ आहे आणि एक धाव किती किमती आहे ना ये आपको सोचना होगा क्योंकि कहते हैं ना जीवन साल का एक मार्ग राजनीति का एक मतदान कीमती है. वैसे एक रन की कीमत बहुत बड़ी है. 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धाव संख्या आपण पाहत होती 23 धावा. तेंबे तेंबे तळसाची ही मन लागू होते या मैदानावर होती. आपण क्षेत्ररक्षण करताना ही बाब लक्षात ठेवला पाहिजे, एक एक धाव कशी वाचवायची यावर जोर द्यायला पाहिजे. नक्कीच आणि उमेदवार संघ ती करणार, चूक काही करणार नाही, परंतु लक्ष ठेवायला पाहिजे. खूप चांगलं उदाहरण आपण दिलं. त्याच्याविषयी मी एकदा नक्कीच म्हणणार दिनेश पाटील की इस चुटकी पर सिंदूर की किंमत तू क्या जाने राजा बाबू. राजा बाबू, तशाच प्रकारे क्रिकेट आहे. नक्की नक्की. एका धावेचं मोल काय, एका धावेचं मोल बघा. जर तुम्ही ऑलिम्पिकच्या दिशेने गेलात ना, ऑलिम्पिक एका सेकंद, एका मिली सेकंदाचं महत्व असतं. एका मिली सेकंद देखील ऑलिम्पिकमध्ये अनेकांनी गोल्ड मेडल घालवलेत, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे त्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं. धावसंख्या झाली ती तब्बल 23 धावा. 2 षटकांचा खेळ संपला या ठिकाणी. नक्की नक्कीच. बरं भाऊ, एका रन, क्रिकेटचा श्वास कशाला म्हणतो आपण. एकेरी दुहेरी धाव क्रिकेटचा हा श्वास आहे आणि तीच रणनीती मोरवा मास्टर संघ मैदानामध्ये खेळत आहे. आणि गोलंदाजीसाठी आलाय तो मुकेश. ओके, मुकेश आपल्या संघासाठी काय करते. ऑल ऑफ करतोय आणि ये लगा 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 ब्रँडेड
बघा डीजे ने गाणं वाजवले वन साइड हिरो आहे. नक्की नक्कीच कारण वन मात्र साइड ते गाणं कोणासाठी हे ठाऊक नाही. नरेश मात्रेसाठी हे गाणं वाजवलं गेलं की मुकेश पाटीलसाठी हे गाणं वाजवलं गेलं. वन साइड हिरो हा उल्लेख झालाय. मात्र वन साइड हिरो कोण असेल? वन साइड हिरो कोण असेल? पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय. हो यावेळी डेड ऑन स्पॉटचा बॉल आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला. चेंडूला डिफेन्स केला गेला. 1 धाव 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या. फंबल झाले, मिसफील्ड झाले. 2च्या जागी उमेदमान टीमला 3 धावा मोजाव्या लागल्या. नक्कीच नक्कीच एमन यांचं जाळं थोडंसं फाटलं होतं. त्याच्या खाजऱ्या लगेच घसाघस घुसल्या. एमनला का ते जाळं शिवता आलं नाही कारण मॅच मध्ये. आणि इथं आगमन झालंय आमच्या वाड्याच्या नगरसेविका प्रमिलाताई पाटील यांचं. वेलकम प्रमिलाताई, खूप खूप स्वागत करतो आपल्या मंचावरती. जबरदस्त असा सामना उमेदवार क्रीडा संकुलावर चाललेला हा फायनलचा सामना. 32 धावा फलकावर लागलेत आणि रिटायर्ड होतो नरेश. आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेमध्ये फक्त 50 वयोगटातील खेळाडूलाच रिटायरमेंट आहे. त्या व्यतिरिक्त दुसऱ्या वयाचा कुठलाही खेळाडू रिटायरमेंट घेऊ शकत नाही. नरेश मात्रे या जरा बॉल काउंट वगैरे काही नाही, रिटायरमेंट घेऊच शकत नाही. संघाच्या धावसंख्या झाली ती 32. मुकेश अप्रतिम चेंडू, अप्रतिम अप्रतिम ड्राईव्ह केला. 1 धाव घेतले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करणार. नक्कीच फंबल होतं थोडासा संजय पाटील आणि 2 धावा बोलून पूर्ण करत आणि 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 या धावसंख्येवर. बरं जबरदस्त असा मॅच मैदानात चालू आहे. त्रास झाला असेल, त्रास होत असेल निघा. त्रास होत त्रास होत असेल नरेश मात्रे निघा. यस त्रास होत असेल निघा. त्यांना मला वाटतं थकवा जास्त जाणवतोय. चेंडू काउंट होईल. त्रास होतोय नरेश मात्र तुम्हाला, कारण आपल्यामध्ये विकेट नाही मात्र त्रास होतोय. त्यांना ते स्वतः म्हणतात की मला त्रास होतोय खेळायला. थकवा भरपूर आहे. बघा जरा प्लीज त्यांच्याकडे जर लक्ष द्या. टॅबलेट्स हवे असतील तर आपल्याकडे आहेत त्या. नक्कीच दिनेश पाटील त्यांच्याकडे लक्ष द्या. त्रास होत असेल तर डॉक्टरांकडे न्यायची आपण व्यवस्था आहे आपल्याकडे. आणि नरेश मात्रे या जागेवर गेले ते म्हणजे मंगेश, एक चतुर खेळाडू आता मैदानात उतरतोय. पंख्याजवळ बसा, पंख्याजवळ प्लीज. मुकेश सामना करतील. मेघनाथ हलक्या पद्धतीने टाकला चेंडू. थोडा यॉर्कर पद्धतीने पुश कर. 1 धाव पूर्ण कर. दुसऱ्यासाठी धावतायत. पाहूया. नाही 2 धाव पूर्ण करतात. काय रनिंग बिटवीन द विकेट म्हणावे लागेल मोरवा संघाची. नक्कीच मात्र रॉंग एंडला थ्रो आहे. कारण लक्ष द्यायला हवं फिल्डर देखील कुठल्या एंडला बॅटर थोडासा लांब आहे. खेळाडू कोण आहे तर मंगेश पाटील. स्ट्राईक एंडला जर कदाचित थ्रो दिला गेला असता तर कदाचित एक अंदाज वर्तवायचा गेला तर इथे एखादी विकेट रनआउटच्या स्वरूपात मिळू शकली असती. गोलंदाज तयार हो. यावेळेस पूर्ण फोर्सनं खेळायचं होतं. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर हा चेंडू टाकला गेलाय. डॉट बॉल होतोय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय आणि 3 षटकांच्या खेळीच्या अखेरीस धावत संख्या झाली आहे ती 36. चेंडू काउंट आहे. पंच तो चेंडू काउंट होईल. आमच्या उमेदवार आगरी मास्टर्स क्रीडा व समाज संस्थेचे कार्याध्यक्ष सन्माननीय सचिन गळसाहेब इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही शतशः स्वागत करतोय. शब्द सुमनानी. हॉल 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या आपण पाहतोय ती 36 धावा. आरके मोरवा 11 या संघाची. एक सुंदर सामना आपण पाहतोय. उमेदवार या मैदानात चांगले स्टँड आपल्याला पाहायला भेटतात मित्रांनो. आणि चांगले पाहायचं आपल्या मंचावर सगळे पाहुणे मंडळी त्यांचा पण आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. येणाऱ्या 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया किती धावा उभारले जातील. किती धावांचं आव्हान आरके मोरवा हा संघ उमेदवार या 11 या संघासमोर ठेवणार आहे. द्रेवेन येतोय गोलंदाजी करण्यासाठी. शॉर्ट झेल होता ऑन साईडला. चेंडू वारामध्ये हवामध्ये पाहिजे. झेल होण्याची शक्यता. झेल सुटला जातोय. झेपी तिकडे होता. झेल सुटला जातोय. 2 धावा.
अंकित केला गेला आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्येला आकारणी. धावसंख्या धावून पोहोचते ती 38 38 धावा. झेल सुटलाय, सामना सुटायला नको मित्रांनो. एक मोठा सामना आपण पाहतोय, अंतिम सामना. त्यामध्ये आपण नक्कीच पाहतोय तर भरत सर हा झेल किती महत्वाचा असेल तर येणारी ही वेळ आपल्याला पाहायला भेटेल. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे, म्हणजे किती धावा उभारल्या जातील आणि किती धावांचं आव्हान दिलं जाईल. नक्कीच जहीर हा कॅच किती महत्वपूर्ण ठरू शकेल, कारण कॅचेस विथ द मॅचेस आपण नेहमीच म्हणतोय. आता जेपीनं सकाळपासून खूप चांगले कॅच पकडलेत असं नाहीये. हा मला वाटतं पहिलाच कॅच त्याच्याकडून ड्रॉप झाला. शॉर्ट बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. इथे संधी आहे, इथे संधी आहे. नॉन स्ट्राइकला थ्रो दिलाय, नॉन स्ट्राइकला थ्रो दिला. पुन्हा एकदा चुकी झाली या ठिकाणी, पुन्हा एकदा चुकी झालंय. आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना मित्रांनो, चुकीला माफी नाही. 2च्या जागी 3. काय सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये? लेझी क्रिकेट सध्याच्या घडीला, लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती त्या ठिकाणी उमेदमान टीमला तब्बल 3 धावा मोजाव्या लागल्या. 3 धावा भरत सर म्हणलं गेलं ना तर भाग बिगड़ा भाग भागने की जरूरत है, ढूंढते रह जाओगे. 3 धावांनी संघाची धावसंख्येला आकारणी. धावसंख्या होते ती 41 धावा. 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. जिथे भरत भाऊ म्हणलं गेलं ना तर गडी बाद झाला असता, तिकडे एकी धाव विकेट किपर हातामध्ये चेंडू होता आणि एकी धाव तिकडे झाली नसती. चार चेंडूचा खेळ बाकी आहे, पाहूया किती धावा उभारल्या जातील ना. RK मोरवा ज्याने काल आपला जलवा या मैदानात दाखवला. मलार मालोनी या विभागातील एक संघाला उल्लेख केला जहीर. कालचा दिवस RK मोरवा टीमनं जलवा दाखवला, तो दिवस कालचा होता. आता दिवस बदललाय, आता दिवस बदललाय. मात्र आता दिवस बदलून हा दिवस कुणाच्या बाजूने गेलाय? आणखीन एक शॉर्ट बॉल, शॉर्ट बॉल आहे. इथे देखील चेंडू थांबणार नाहीये. शॉर्ट टर्म पुलचा फटका, सक्सेसफुल फटका. हा येतोय मास्टर स्ट्रोक, चौकार. 4 धावांनी 45 धावा आपण पाहतोय. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. गेंदबाज गोलंदाजीवर आपण पाहतोय मेघनाथ. एक सुंदर अशी फलंदाजी, षटकार, चौकारांची आतिषबाजी. तुम्हाला मोठा आव्हान, पेशर दबाव. पुढचा चेंडू खूपच बहार चेंडू. पाहूया पंतचा काय इशारा येतोय, व्हाईट बॉलचा इशारा. अवंत धावांनी संघाची धावसंख्येला आकारणी. धावसंख्या 46 धावा होतात. भरत भाऊ येणारा अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 46 धावा झाल्यात का 50चा आकडा आपल्याला पार पाहायला भेटेल. 4 ओव्हरची मॅच आहे, 46 झालेत. ओ ये भी निकल गई. अगदी यावेळेस स्टँड हँड दिला. हा येतोय खणखणीत षटकार. या षटकाराने धावसंख्येला आकारणी. धावसंख्या 52 धावा आपण पाहतोय. RK मोरवा 11 या संघाच्या. काय फलंदाजी मैदानात चालू आहे. मेघनाथ सुंदर अशी फलंदाजी. अजून एक मोठा फटका, चेंडू हवामध्ये पाहूया. झेल होण्याची शक्यता, झेल होणार का नाही तर चेंडू लॉन्स मध्ये पडतो आणि 2 धावा नक्कीच अंकित केल्या जातील. या 2 धावांनी संघाची धावसंख्येला आकारणी. धावसंख्या 54 धावा. भरतभाऊ शेवटचा चेंडू आहे. षटकार, चौकार, गडी बाद करण्यामध्ये एज भेटेल गोलंदाजाला का आपण म्हणणार. 50 क्रॉस झाले. या गोष्टीकडे उमेदमान टीमला लक्ष द्यावं लागेल. 50 क्रॉस झाले. संध्याकाळची वेळ, 50 क्रॉस झाले. चिंतेचा विषय वाढलाय. मात्र मॅच लक्षात ठेवा, आपण नाण्याची एक बाजू बघतोय, नाण्याची दुसरी बाजू अजून आपल्याला पाहिजे आहे. त्याच्यामुळे येतो फक्त हा नक्कीच झेल बाय. हा ट्रेलर आहे, फुल टॉस. ओ प्रयत्न चांगला केला होता त्या ठिकाणी मुकेशनं. खूप चांगला बॅकअप देखील त्या ठिकाणी केलं गेलंय. चेंडू अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडूला अडवला गेला. 2 झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. मात्र या शेवटच्या चेंडूवर येतात 2 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावर लावले RK मोरवा या टीमनं. ती म्हणजेच 56 आणि 57 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत. बरस सर जी, आपने जिक्र किया था क्या पिक्चर का पहला पार्ट हमने देखा है और हकीकत में कहते हैं ना इंटरवल के बाद जब हम थिएटर के बाहर आते तो फिर पप्पन कोल्ड ड्रिंक पीकर फिर हम मैदान के अंदर से फिर सीधा थिएटर के अंदर जाते हैं. मगर आप दर्शकों को इस मैदान पर आना है और उस मुकाबले का एक ट्रेलर इस मैदान पर देखा है. कहते हैं ना, ये आगाज था, ये अंजाम है, ये तो झांकी असली पिक्चर अभी आना बाकी है.
ये तो झाकी है, असली पिक्चर आना अभी बाकी है. इंटरवल झालाय. अब तक 56-57 धावा टार्गेट आले. मात्र क्रिकेटमध्ये 57 म्हटलं तर 57 नाहीये, 57 धाव संख्या म्हणजे 57 धाव संख्या आणि खूप चांगला उल्लेख केला जाईल. इंटरवल झालाय. चला जा, पॉपकॉर्न खा, आईस्क्रीम खा, त्यानंतर पुन्हा एकदा या मॅचच्या दिशेने या. दुसरा पाठ, या नाण्याची दुसरी बाजू साधी सुधी दुसरी बाजू होणार नाहीये. साऊथचे चित्रपट तुम्ही पाहत असाल. साऊथचे चित्रपट म्हटलं तर डुशुम 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 आणि तेच डुशुम डुशुम तुम्हाला या पुढच्या इनिंग मध्ये पाहायला मिळेल. सही का भरसा जी, क्योंकि कहते हैं ना कि ईंट का जवाब पत्थर से, गेंद का जवाब मिलना बाकी है. क्योंकि एक तरफ आपने बल्लेबाजी देखी, गेंदबाजी थोड़ी सी उमेदवार खराब फील्डिंग में थोड़ी सी दिक्कत, मगर अब उस जो कुछ मैदान के अंदर हुआ उसे भूलना होगा और अब बल्लेबाजी में वो ध्यान देकर वो बल्लेबाजी का जलवा देना होगा. मगर दो ऐसे बल्लेबाजों पर निगाह रहेगी ना आर.के. मोरवा के गेंदबाजों की कि एक मुकेश पाटिल को जल्द से जल्द मैदान का डगआउट का रास्ता दिखा जाए तो ये मुट्ठी में हमारे ये कब आ जाए. मगर मुकेश का क्या विचार होगा कि एक ओवर खड़े होकर ज्यादा से ज्यादा 3 सिक्सर अगर मैं जड़ जाता हूं तो ये मुकाबला मेरे पक्ष में हो जाएगा. हॅलो, नक्कीच झेरबाई. आता बघाच आहे आपल्याला काय होते, काय घडते, काय बिघडते. स्टेजवर बसलेलं मान्यवर बसले ना, आपलं मान्यवरांना पण मजा येते. उमरमान आग्रे मास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेचा शेवटचा सामना, हा सेमीफायनलचा सामना या उमेलमान क्रीडा संकुलावर चालू आहे. मान्यवरांच्या माहितीसाठी सांगते, फायनलचा सामना आहे, अप्रतिम सामना आहे. बघूया, नाण्याची एक बाजू जाईल आहे, बघूया दुसरी बाजू काय येते, छाप येते का काटा येते, तेच आपल्याला बघायचं आहे. मात्र दिनेश पटेल, तुम्ही म्हणता की नाण्याची आपण एक बाजू पाहिलंय, छाप येते की काटा येते, पण ते नाणं जर शोलेचं असेल तर बघूया. शोलेचा जर शोलेचं असेल तर काय होईल. शोलेचा तर धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन. जय वीरू की कहाणी. थोडस वैभव पाटील, वैभव पाटील कुठे असतील तर स्टेजवर यायचं आहे. वैभव पाटील, वैभव पाटील, वैभव विजय पाटील, आपण स्टेजवर यायचं आहे. वैभव विजय पाटील, चला स्टेजवर यायचं आहे. चला, अप्रतिम सामना, दोन्ही पंच आपले अप्रतिम पंचगिरी करतात आज आणि अप्रतिम सामना उमलमान नगरीत चालू आहे. शेवटचा सामना उमलमान वर्सेस मोरवा. आता हे सांगते भरत भाऊ की माय सासूरवाडीचा संघ आहे, मला काय बायकोची बाजूशी पण जाईल ना, माझ्या बाजूशी बायको पण येईल. हा, आमचं काय साले बंधू आणि जिंकलं तर काय देतील बावजीसला, बघू बावजीस करील सोय. काय फालुदा, बावजीसला फालुदा, थोडके नापटेल फालुदा दिला तर बावज. बघूया कोण जिंकते, कोण हरते, काय घडते, काय बिघडते या मैदानावर दिसणारच आहे आपल्याला. म्हणजे पूर्वी तो कार्यक्रम आला होता, घडलं बिघडलं, अहो घडलं बिघडलं, त्या कार्यक्रमाची आठवण झाली. नक्की नक्की नक्की. वैभव पाटील, वैभव विजय पाटील, आपण स्टेजवर यायचंय. अप्रतिम अप्रतिम सामना, अप्रतिम बॅटिंग आर.के. मोरवा संघाने केले. अमित पाटील, अमित पाटील कुठे आहेत. अमित सुहास पाटील, अमित सुहास पाटील, डीजे वायडी, थोडीशी अशी गाणी जेणेकरून क्रिकेट देखील या ठिकाणी उत्साहानं पुढे आल्या पाहिजे. म्हणजेच आ देखे जरा किसमे कितना है दम, जम के रखना कदम, ही जी काही गाणी आहेत बघा, लगानचे चित्रपटातील गाणी आहेत, अशी जर गाणी आता जर तू प्रमोट केली, पुढे आणलीस तर या मॅचला देखील रंगत येईल. चला 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 चला, पंचांनी मॅचचा ताब्या घ्या. हेमंत राऊत, तुमच्या मागे जो खास करून मंडप आहे त्याच्यामध्ये एक टेबल आहे, त्याच्यावर गॉगल आणि कॅप आहे बघा जरा प्लीज. पांडूच्या खेळाडूची आहे ती गॉगल आणि कॅप नाहीये.
ओके थँक्यू. सत्तावन्न धावांचं लक्ष ठेवले. 57 धावाचा. चला फायनलचा सामना चला लगेच चालू करायचा सामना. 57 धावांचं लक्ष ठेवले ते बघूया. मुकेश जेपी बरं तो थोडस बदल केलाय ओपनिंग बॅटिंग मध्ये. मुकेश आणि जेपी आलाय. बघूया काय होते. आणि पण गोलंदाज आहे तो लक्ष्मीदास. एक अप्रतिम गोलंदाज लक्ष्मीदास. उलटा चेंडू बॅटची थोडीशी कट घेते. एक धाव घेतो. श्री गणेशा करतो तो जेपी. मुकेश बघूया आपण. मुकेश तारणहार होतो की आपल्या संघासाठी. कारण काय घडते काय बिघडते आपण जसं बोललोय तसं तर मुकेशच्या हातून काय घडते काय बिघडते ते आपल्याला बघायचं आहे. नाण्याच्या दोन बाजू सांगितलेल्या आपण. एक बाजू झालेली आहे दुसरी बाजू बघायची आपल्याला. तारणहार खूप चांगलं वक्तव्य आपण केलं. तारणहार गेम चेंजर. तारणहार गेम चेंजर. मुकेश पाटील बनणार का? प्रयत्न तोच असेल. फुल टॉस चेंडू अगदी फुलर लाईन चेंडू. मी ते इतकंच म्हणणार. फुल टॉस नाही तर फुलर लाईन चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता. ऑन साईडला लॉफ्टेड खेळला गेलाय. एक धाव. सिंगल डबलनं रिलॅक्स होणार. आर के मोरवा संघ थोडंसं रिलॅक्स होणार. सिंगल डबल आरकेला तितकाचा फरक पडणार नाहीये. आरकेचं टेन्शन कधी वाढेल? एखादा मोठा फटका षटकार चौकार या सुरुवातीपासून जर आले स्कोरबोर्डवर तर आरकेचं टेन्शन वाढणार. जागा बनवली आहे. जागा बनवली आहे. मुंबईला जागा मिळत नाही आहेत. यावेळेस जेपीनं जागा बनून असतो खेळाय. चौकार. मोरव्याने आणलं का रे? बँड मोरवा घेऊन आलाय. हॅलो इथं इथं आगमन झाले जोशी सरांचं. जोशी सर वेलकम. आपण स्टेजवर या. अप्रतिम अप्रतिम चौकार मारला तर जेपी. आणि बघूया जेपी काय करतोय. रंगतदार सामना नक्कीच होणार. जसं तुम्ही सांगितलं भरत भाऊ तसा समाजाचे सहजासहजी सामना उमेलमान संघ सोडणार नाही यात काही शंका नाही. लक्ष्मीदास माची जेपी. अप्रतिम चौकार जेपीचा. लक्ष्मीदास माची लाभ केलाय चेंडू. बघूया तेवढं चांगलं ताकदीचं क्षेत्ररक्षण. अप्रतिम थ्रो मंगेशाचा. वेल थ्रो मंग्या. जबरदस्त. धावसंख्या झाली ती 7. 40+ क्रिकेटमध्ये ॲक्युरेट थ्रो जर कोणाचे नंदू पाटील त्यानंतर म्हणायचं गेलं तर मंगेश पाटील हे असे काही खेळाडू आहेत. मोजके खेळाडू त्यांचे ॲक्युरेट थ्रो असतात. परफेक्ट स्टम्प थ्रो असतोय. लक्ष्मीदास माची गोलंदाजी करण्यासाठी तयार. समोर मिस टायमिंग खेळाय प्रशांत मात्रे. त्याला टिपलायचे. क्या हुआ? क्या हुआ? थँक्यू. मुकेश पाटील बाद झाला. मात्र जो कॅच बघा दिनेश पाटील साहेब कॅचच्या वेळेस प्रशांतला पकडला त्याची तुम्ही देहबोली पाहिली का मैदानाच्या आतमध्ये? नक्कीच पाहिली. या त्यांनी पूर्ण त्यांना कल्पना आहे की मुकेश पाटीलची विकेट ह्या कोणाला केलं माहितीये का? मला केलं. भाऊजी घेतली मी. तुम्हाला नाही केलं त्यांनी. स्वतःला चेअरअप केलं त्यांनी की इथे इथून जर विचार केला आपण तुम्ही आल्यानंतर त्याला विचारा करून दाखवलं. उमेदमान टीमच्या अर्ध्या म्हणजे उमेदवारावर आम्ही जवळजवळ अर्ध्या बाजूने कब्जा केलाय या एका विकेट. तो त्यासाठी तो थोडासा उत्साहित झाला होता. मेन विकेट आहे यावेळेस. इतकंच म्हणणार की उमेदमान टीमला हा जोर का झटका जोर से लगा. धीरे से नहीं जोर का झटका जोर से लगा. नक्कीच 440 वोल्टचा झटका लागला उमेदमान संघाला. आणि मुकेश बाद होते त्याची जागा घेण्यासाठी गेला तो सचिन. अप्रतिम गोलंदाजी लक्ष्मीदास माची. सचिन वाडा शॉट अप्रतिम. अरे तू शेर आहे तो माई 1.25 शेरू. बघूया 1.25 शेर कितीपर्यंत थांबतो. धावसंख्या झाली ती 13. येणारे चेंडू शिल्लक आहे ते 18. आणि 18 मध्ये किती बनवायचे आहेत? 44. 18 चेंडू 44 धावा. 44 धावा 18 चेंडू.
भले आपल्याकडे मुकेश पाटील नाहीये, मात्र ती जबाबदारी एखाद्या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये घ्यावी लागेल आणि आपल्या टीमला विजय मिळवून द्यावा लागेल. कारण जीवनामध्ये जबाबदारी हे असं एक टॉनिक आहे ना भरत पाटील साहेब, ते एकदा माणसाने घेतलं ना तर माणसाचं पुढचं आयुष्य अगदी सुरळीत आणि सफळ होतं. नक्कीच भरत रावसाहेब, आणि ही जिम्मेदारी मला वाटतं सचिन उचलेल, कारण सचिनची सुद्धा फलंदाजी आपलातून फलंदाजी ऑलराऊंडर बॅट्समन आहे आणि जेपी सुद्धा फॉर्ममध्ये आहे. नक्कीच या दोघांच्यावर मदार असेल या सामना जिंकण्याची. कव्हरच्या शंभर फटका, तिकडे क्षेत्ररक्षक येतोय. 2-2 धावा घ्यायला पाहिजे. चांगला रनिंग बिटवीन ठेवला तर नक्कीच मोरवा मास्टरची करामत की तसं तुम्ही जर करामत करायला पाहिजे. 1-1 2-2 धावा महत्त्वाच्या आहेत. नंतर एक फटका जोराचा मारला तर रन रेट नक्कीच वाढेल. तर 1-1 धाव घेताना एक मध्ये फटका जोरात मारला तर बॅलन्सिंग राहील सामना. काय वाटतं भरतराव साहेब? कदाचित धावत संख्या झाली ती तब्बल 14, आता 43 बनवायची आहेत. बघा आत्ताच्या घडीला एक प्रकारे इतकंच म्हणू शकेल मी, टी फॉर टायमिंग, टी फॉर ताकद, टी फॉर टेम्परामेंट, या 3 गोष्टी तुमच्यासाठी महत्वाच्या असतील. ताकद तुम्हाला यूज करावी लागेल का आता हवा नाहीये. आता हवा नाहीये की त्याची तुम्हाला साथ मिळणार त्या चेंडूला बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकण्यासाठी. इथे तुम्हाला ताकदीवर टायमिंग सोबत ताकद टायमिंग या सगळ्या गोष्टीचा अगदी योग्य मिळाप आणि तिथून मात्र चेंडूला तुम्हाला बाहेर टाकावं लागेल. धावा संख्येत भर, धावा झाल्या त्या तब्बल 14 धावा. हा चेंडू इथे डॉट, गोलंदाज तयार. हो यावेळेस कट करतोय, 1 धाव इथे मिळणार. इक्के दुक्के से कुछ बनने वाला नहीं सचिन, नाम सचिन है, आपका नाम सचिन है. उस सचिन को याद करो, उस गॉड को याद करो, उस क्रिकेट के गॉड को याद करो जिसका नाम आपको दिया है. त्या नावाने तुम्ही खेळतायत त्याच्यामुळे ते कारनामे आठवा आणि तशा प्रकारे बॅटिंग करा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार, समोर जेपी आहे. रनवे मध्ये या ठिकाणी गपलत झाले. टेन्शन वाढले, वातावरण अगदी शांत आहे, पब्लिक देखील शांत झाले. म्हणजे आपण इतकं म्हणू शकतोय तो शोळे चित्रपटातील डॉयला कदाचित भरत पटेल तुम्हाला आठवत असेल, इतना सन्नाटा क्यों है बाय. नक्कीच फेवरेट होता मुकेश पाटील, त्याच्यामुळे सन्नाटा हा पसरलेला आहे मैदानात. तर पण अजून सामना बॅलन्सिंग आहे, सामना जिंकू शकत. 1-2 धावा महत्वाच्या असतात आणि धावा पूर्ण करतात का पावे 2 धावा पूर्ण करतात. नक्कीच 1-2 फटके मध्ये येतील जोराचे. बघा मॅच संपली नाहीये, इथून देखील तुम्ही मॅच जिंकू शकता. इथून जर काही फटके आले कारण चेंडू शिल्लक आहेत ते तब्बल 14 चेंडू शिल्लक आहेत. धावा झाल्यात फलकावर त्या 17, अजूनही 40 धावांची गरज आहे. 14 चेंडू मध्ये 40 धावा. एक विचार केला आपण ना तर जवळजवळ इतकंच म्हणू शकतो की 14 मध्ये जवळजवळ तुम्हाला 5 षटकार ठोकायचे. 4 ते 5 षटकार इथून जर तुम्ही आणलेत, जागा बनवली होती. पुन्हा एकदा ऑफस्टमच्या भरपूर बाहेर खेळण्यासाठी आले होते जेपी. चेतन राऊत यांना तुम्ही पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर. एक अनुभवी गोलंदाज आहे, चांगल्या प्रकारे चेंडूला फिरवतोय, टर्न करतोय. सिंगल मिळणार, 1 धाव. धावत संख्या झाली ती तब्बल 18. नक्कीच 18 धावा झालेल्या आहेत आणि सचिन स्ट्राईकवर आहे. या 2 चेंडूमध्ये काहीतरी करामत करावं लागणार आहे. एक मोठा फटका आला तर खूप चांगली गती या स्कोरची वाढून जाईल आणि पुढचे जे 12 चेंडू राहतील तर थोडंसं धावसंख्येचा सरासरी सुद्धा कमी होईल. या षटकात शेवटचा चेंडू असणार आहे आणि समोर आहेत ते सचिन. बघा कुठून काढला आणि बोल्ड केलं सचिन पाटीलला. बोल्ड झालेले आहेत, बोल्ड मला भोकनशी काढला तो चेंडू, म्हणतो ना आपण भोकनशी चेंडू. शुक्रिया डीजे, थँक्यू, धन्यवाद. येणाऱ्या 12 चेंडू आणि 39 धावांचा आव्हान अभिमान मास्टर 11 या संघासाठी. भरत भाऊ म्हणलं गेलं तर मुकेश ज्यावेळी तो फटका होता तो मिस टाईम झाला, तिकडे झेल बादच्या रूपामध्ये बाद झाल्यानंतर तो विश्वास इकडे तो पाहतो आर के मोरवा 11 या संघासाठी चांगली गोलंदाजी आपण पाहिली. 12 चेंडू 39 धावा. या षटकामध्ये किमान 20 किंवा 15
या धावा कुठल्या गेला तरी हा सामना 60-40 आपल्याला पाहायला भेटेल. यस 101%. जर तसं घडलं तर, आणि एक आमच्या डीजेनं खूप चांगलं गाणं वाजवलं, आ देखे जरा किसमे कितना है दम. बघा दमखमचा खेळ तुम्हाला दाखवावा लागेल, आणि कुठलीही स्पर्धा जिंकायची असेल त्यासाठी देखील दम लागतोय. आणि त्यानंतर एक अजूनही वाक्य आपण पाहिलं की जमके रखना कदम. म्हणजे एखाद्या खेळाडूला त्या विकेटवर अँकर रोल अदा करावा लागेल आणि चांगली खेळी साकारावी लागेल. जहीर खूप चांगला उल्लेख केलास तू. येतो तुझ्या दिशेनं पुन्हा एकदा चुकी. यावेळेस पुन्हा एकदा तीच चुकी करतोय, ऑफस्टमच्या बाहेर निघतोय खेळण्यासाठी. मगाशी जी चुकी सचिन पाटीलने केली, कारण सध्याच्या घडीला मोठ्या फटक्यांची गरज आहे. सचिनने काय केलं तर स्लॉक स्लिप खेळण्याचा प्रयत्न केला, क्लीन बोल्ड झाला, आणि हाच प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय तर मिस्टर जेपी करतोय. सफळ झाल्या ऑफस्टमच्या बाहेर फाईन क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येते डॉट. अगली गेंद जड़ में गिनती गेंद को खोद के निकाला, गेंद कवर रीजन पर जाती हुई कवर क्षेत्रामध्ये आपण पाहतो एक ही रन से आपका कुछ नहीं बनेगा, क्योंकि 10 गेंदे 38 रनों की दरकार. या 4 चेंडूमध्ये किमान 3 षटकार तर आपल्याला मारा लागणार आहे. अगर वो 3 सिक्सर आएगी तो फिर ये मैच में जल्लोष यहाँ पर उमेरमान के खिमे में हमें देखने को मिल जाएगा. नक्कीच नक्कीच, नो डाऊट. इथून जर षटकार आले ना तर त्या खेळाडूला खांद्यावर घेऊन नाचवतील. उमेळमानचे गावकरी त्या खेळाडूला खांद्यावर घेऊन नाचवतील जहीर, कारण सध्याच्या घडीला एका खेळाडूला त्या ठिकाणी क्लिक व्हायचा आहे. तो खेळाडू कोण? ओ, यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता. त्यासाठी मी काल देखील एक वक्तव्य केलं होतं जहीर, सारे साथी काम के अपना अपना बस एक मोल. सारे साथी काम के अपना अपना बस एक मोल, पर जो मुसीबत में काम आए ओ सबसे अनमोल. ओ सबसे अनमोल. तो कोण असेल अनमोल खेळाडू? तो अनमोल खेळाडू कोण असेल उमेलमान टीमचा? धावा हव्यात उमेलमान टीमला, स्कोर हवाय उमेलमान टीमला. फुलटॉस आहे, मिस टायमिंग खेळ आहे, विकेट डाऊन, गडी बाद, नागेश पाटील आउट. शुक्रिया डीजे. अब 8 गेंदे और 38 रनों की दरकार. मंजिलें दूर है, खेरा अंधेरा है, पहाड़ को चीरकर रास्ता बनाना होगा. मगर दोस्तों ये क्रिकेट का खेल में आपने शाम का समय था, टॉस आपके पक्ष में था, मगर वो निर्णय क्या सोच विचार से लिया गया था उमेरमान टीम का द्वारा, ये तो आने वाला वक्त कहलाता था. मगर दोस्तों ये क्रिकेट के खेल में शाम के वक्त में हर मैदान पर कोई भी कप्तान पहले बल्लेबाजी करने का विचार करता है भरोसर, मगर यहाँ पर मुकेश ने एक अलग निर्णय लिया था. क्या कहना चाहेंगे? जहीर येतो तुझ्या दिशेनं. या चेंडूनंतर मी तुझ्या दिशेने येतोय. फ्लिक ऑफ द रिक्स, फ्लिक करायचं होतं. एक खूप चांगलं वक्तव्य केलं जहीर. मंजिलें दूर है, सामने गहरा अंधेरा है, पहाड़ को चीर के रास्ता बनाना होगा. पूर्वी डबलं होती, डबलं. पूर्वी बॅटरी नव्हती, आता पूर्वी डबलं होती. ती डबलं घेऊन देखील काळोखात देखील लोक जायची. आता मोबाईलमध्ये बॅटरी आल्या आहेत, आता इन्व्हर्टर आहेत प्रत्येकाच्या घरामध्ये. त्याच्यामुळे हो, फटका आलाय, फटका आलाय. ओ, इथे देखील विकेट डाऊन, आउट. शुक्रिया डीजे. 6 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 38 जेपी धावांची गरज आहे. मित्रा, एका चेंडूवर 2 विकेट कशा काय देऊ मित्रा, सांग मला. तू रिटायरमेंट घ्यायचा प्रयत्न करतो पण इथे विकेट पडतायत, मग एका चेंडूवर 2 विकेट कशा काय देऊ? उरात होते धडधड, आता धडधड देखील बंद झाली, पूर्वी होती. 6 चेंडू आणि 38 धावा, 6 गेंदे 38 रनों की दरकार है. जेपी है एक तरफ एक अनुभव जिन्होंने बहुत साल क्रिकेट को दिया उमेरमान टीम के लिए. आखिरी 6 गेंदे. मंगेश गेंदबाजी, स्ट्रेट ड्राइव खेला और बेहतरीन कैच. वहां पर जेपी की खेली को लगता हुआ विराम, बल्लेबाज कौन?
जेपीने काय विचार केलाय, चल आपण आवडतो दुसऱ्याला चान्स देऊया, खेळूया. देवेन येतोय, नक्कीच धावा भरपूर हव्या देवेन, नो डाऊट. धावा विजयासाठी भरपूर आहेत, कारण चेंडू शिल्लक येते तब्बल 5. 5 मध्ये किती बनवायचे? 38. म्हणजे अक्षरशः जवळजवळ आपण पराभवाच्या छायेत गेलोय. मात्र या 5 चेंडू मध्ये तू जर 2 किंवा 3 षटकार ठोकले, तुझं प्रमोशन होईल. टीम मध्ये तुझं प्रमोशन होईल. लक्षात ठेव. त्याच्यामुळे इथे तुला जर प्रमोट व्हायचं असेल, पुढे यायचं असेल, तर इथून तुला देखील तुझा खेळ दाखवावा लागेल. देवेन मात्र स्ट्राइक एंडवर, मंगेश पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. ओ आलाय की नाही? फटका फसलाय, मागे फिल्डर आहे. यावेळेस काय म्हणतोय देवेन मात्रे? थँक्यू जयप्रकाश. ला देवेन काय म्हणतोय? तू चल मैं आया. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये कोण दाखल झालाय? जितका मोठा फॅन बोरिवली स्टेशनवर नाहीये, त्याहून मोठा पायल पाटीलचा फॅन नवीन घरात मैदानाच्या आतमध्ये दाखल. हॅट्रिक बॉल. ओ सुंदरसा फटका. खबरच्या दिशेमध्ये चेंडू जातोय डीप चौकारासाठी आणि नवीनच्या बॅटने तो हात चौकार. चौकार 4 धावांनी येतोय. संघाची धावसंख्येला आकारणी. ओ खूप सुरेख फटका. ओ मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा कॅच. वेडा नवीन. हेमंत म्हणतोय की मेरा नंबर कब आएगा, मेरा नंबर कब आएगा. हेमंत साठी षटकारासाठी 1000 रुपये लागलेत. हेमंतनं षटकार ठोकला तर 1000 रुपये लागलेत हेमंत साठी. हेमंतला स्ट्राईक कधी येईल? हेमंत 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. सुंदर अशी गोलंदाजी मंगेश यांची आपण पाहतोय. अरे हेमंतवर तुम्ही पारितोषिक लावता, मात्र हेमंतला स्ट्राईक कधी येईल? आता अमर बोलतोय मी पण 1000 रुपये देईल. हे असं चालत नाही. नाही नाही नाही, तू नॉन स्ट्राईक वर हेमंत, तू नॉन स्ट्राईक वर. क्रिकेटमध्ये नियम बनवू नका प्लीज. कुठल्याही प्रकारचा क्रिकेट तुमच्या मर्जीनुसार खेळू नका. 2 चेंडू आहेत. प्रशांत येतोय, मंगेश गोलंदाजी ट्रॅकवर. क्रॉस बॅट स्ट्रोक आली बाबा. हेमंतला एकदाची स्ट्राईक आली आणि त्या ठिकाणी 2000 रुपये देखील अगदी डोळ्यासमोर दिसत असतील हेमंतच्या. बघ विचार कर, कॉम्प्रो करायचा तर कर. आता काय घडेल? 2000. मंगेश म्हणतोय 1000 रुपये मला देशील का? बघ मंगेशनं म्हटलं 1000 रुपये मला देशील का? शेवटचा चेंडू हेमंत, स्ट्राइक एंडवर. पपलू दिलाय, पपलू. अगदी पपलू चेंडू तुझ्या समोर टाकला होता. रनआउटच्या स्वरूपात विकेट डाऊन. आणि अशा रीतीनं RK मोरवा पुन्हा एकदा उमेळमानच्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरतोय. अभिनंदन RK मोरवा आणि अभिनंदन उमेळमान मास्टर्स. हॅलो, चला उमेदवार अग्री मास्टर क्रीडा सामाजिक संस्था. खुर्च्या जरा पुढे घ्या, खुर्च्या पुढे घ्या लगेच. अप्रतिम अप्रतिम, वेल डन RK मोरवा. खुर्च्या सगळ्या पुढे घ्या.